नक्कीच आता आजच्या शेवटच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना सुरू होत आहे. जयहनुमान कोदिले ब्रो विपक्ष जयसप्रभा खाड्याचा पाडा या दोन संघांमध्ये क्वालिफायरचा सामना खेळवण्यात येत आहे. यतिशाचा पहिला चेंडू उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा. 4 धावांच्या मदतीने धावांचा शुभारंभ केलेला आहे सतीशने खाड्याचा पाडा संघासाठी. यतीशचा दुसरा चेंडू सतीशसाठी. उजव्या एसटीकडे जाऊन लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू 4 धाव्यांसाठी. सलगचा दुसरा चौकार सतीशच्या बॅटमधून. 2 चौकारांच्या मदतीने नक्कीच धावसंख्या हलती ठेवली होती सतीशने. काड्याच्या पाडाची धावसंख्या झाली होती 8 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8. यतीशचा तिसरा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट. पंचांकडे अपील परंतु पंचांनी अपील फेटाळली. निर्धाव चेंडू. कुठेतरी कमबॅक करताना यतीश 2 चेंडूवर 2 चौकार खाल्ल्यानंतर कुठेतरी तिसरा चेंडू निर्धाव फेकताना. लोअर फुल टॉस आणि तेवढ्याच अप्रतिमपणे टोलवलेला चेंडू सतीशच्या बॅटमधून आलेला चौकार. हा तिसरा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 12. पुन्हा तोच प्रयत्न परंतु प्रयत्न असफल झालेले आहेत. सतीश निर्धाव चेंडू. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 12. पुन्हा निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 12. कोदिवले संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहे आनंद.
आनंदचा पहिला चेंडू अगदी खोलवर चेंडू, परंतु तितकाच खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव देण्यात यश आलंय तो कोदिवडे संघाला. 2 धावांच्या मदतीने काड्याच्या पाड्याच्या संघाचा स्कोर होत आहे 14. आमच्या गावचे नागरिक रमेश तरे हे इथे उपस्थित झाले. त्यांनी नक्कीच समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावे. फुलर लेनचा चेंडू, लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न चालू होता परंतु थांबवलंय सतीशने. एकच धावेवर समाधान. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 19. फुल टॉस करून घेतलेला आहे. फुलर संपलेला आहे. दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडू. पाचवा चेंडू, पुन्हा लेग साईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव. दोन षटकांच्या अंती खाड्याचा पाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. तिसरं षटक घेऊन येत आहे कोदिवले संघाकडून साजन. स्ट्राईक एंडवरती सतीश. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त एसटीच्या बाजूला टाकलेला चेंडू. अतिरिक्त धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25.
नक्कीच फलंदाज कुठेतरी स्वतःहून हिट विकेट बाद झालेला आहे. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाने सुद्धा फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज फसलेला आहे. स्वतःहून यष्ट्यांवर बॅट आदलून नक्कीच फलंदाज बाद झालेला आहे. तर सतीश बाद झाल्यानंतर सतीशची जागा घेण्यासाठी अमर सरळ टोलवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल आनंदच्या मार्फत आणि फलंदाज बाद. नक्कीच एक घातक फलंदाज अमर बाद झालेला आहे आणि चांगले गोलंदाजी चालू आहे साजनच्या मार्फत. कोदिवले संघासाठी कुठेतरी धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त करत आहे तो साजन. ज्या 2 षटकांमध्ये धावा धावा जमवत होते खाड्याचा पाडा संघ, त्या धावा रोखण्यामध्ये नक्कीच साजन यशस्वी होत आहे. पहिला चेंडू व्हाईट फेकल्यानंतर कुठेतरी बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट गेलेले आहेत. अमर बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवरती केतन. अतिशय खराब चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू सीमारेषेपार चौकार. कुठेतरी पवेलियन मधूनच आपण त्याच दिशेला खेळावा असं ठरवूनच आला असेल केतन. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 29. पुन्हा त्याच दिशेने लगावलेला चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. कुठेतरी 2 चेंडूमध्ये असं वाटत होतं की साजन हा कुठेतरी संघाला कमबॅक करून देतोय आणि धावसंख्या रोखत आहे. परंतु पुढील 2 चेंडूवरती आलेले जे 2 मोठे फटके आहेत, त्या 2 मोठ्या फटक्यांमुळे संघ कुठेतरी थोडा अडचणीत आल्यासारखं वाटत आहे. जमिनीलगत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला, फक्त एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 36. 5 चेंडूंची समाप्ती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू.
पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू धावबादच्या स्वरूपात गडी गमावलाय आणि 3 षटकांअंती संघाची धावसंख्या झालेली होती 36 आणि 3 षटकांमध्ये कोदिवले संघाला जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असणार. सदतीस धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच कोदिवले संघाकडून सलामीसाठी जात आहे यतीश आणि सचिन. नक्कीच कुठेतरी मोठी जबाबदारीची खेळी करावी लागेल सचिन आणि यतीशला, तेव्हा कुठेतरी संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतो. त्याच 37 धावा रोखण्यासाठी नक्कीच खाड्यापाड्या संघाचा तितकाच ताकदीचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी त्यांनी पहिला षटक घेऊन येत आहे साहिल. नक्कीच स्वीप पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्नात नक्कीच कुठेतरी आपला विकेट गमावला आहे यतीशने.
नक्कीच कुठेतरी महत्त्वाचं विकेट बाद झाल्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत जात आहे देवा. नक्कीच कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावलाय तो यतीशने. दुसरा चेंडू साहिलचा, स्ट्रायकिंग एंडवरती देवा. आता नक्कीच संघाला प्रश्न पडला असेल, कुठेतरी ही धाव घेणं आवश्यक होतं का? कारण पहिल्याच चेंडूवरती एक विकेट गमावलाय, त्यानंतर सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती धावबाद होणं संघासाठी खूप घातक ठरू शकतो. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, खोलवर चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करत अभय बाद. अद्याप 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. एकही धावफलकावरती लागलेली नाहीये. 3 चेंडूंमध्ये 3 विकेट बाद झालेले आहेत कोदिवले संघाचे. नक्कीच आता अभयच्या जागेवरती बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेला आहे तो साजन. आता नक्कीच कुठेतरी साजनकडे मोठी कामगिरी असणार आहे संघाची. कुठेतरी संघ जरा जास्तच अडचणीत सापडलेला आहे कोदिवले संघ. कारण की बॅक टू बॅक 4 चेंडूंवरती 4 विकेट गमावलेले आहे कोदिवले संघाने. अद्यापही धाव संख्येचा श्रीगणेश झालेला नाहीये आणि कोदिवले संघाला 37 धावांचा पाठला करायचे. नक्कीच हा पहिला षटक खूप महागड ठरत आहे कोदिवले संघासाठी. अतिशय सुंदर असा टोलवलेला चेंडू, नकुलच्या बॅटमधून आलेला पहिलाच दणदणीत चौकार. आणि संख्येचा श्रीगणेशा कुठेतरी होत आहे आणि 4च्या मदतीने कोदिवले संघाची धावसंख्या झालेली 4. उत्तम असा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती कोदिवले संघाची धावसंख्या झालेली 4.
4 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता कोदिवले संघाला जिंकण्यासाठी. आता नक्कीच कुठेतरी नकुल आणि देवेंद्र या दोघांना कुठेतरी मोठे फटके अर्जित करावेच लागतील, तरच कोदिवले संघ कुठेतरी विजयापर्यंत जाऊ शकतो. दुसरं षटक घेऊन येत आहे हरेश. हरेशचा पहिला चेंडू नक्कीच अतिरिक्त यष्ट्यांच्या बाहेर चेंडू. अतिरिक्त धावसंख्या 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 5. उंच उडालेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कोणतीही चुकी नाही क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज बाद होत आहे. देवा बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती फलंदाज देवाची जागा घेण्यासाठी फलंदाज कल्पेश. तेच साधून समजत नाही ना, गेलं 3 तर कशाला करतो. पोलर लेनचा चेंडू होता, परंतु कुठेतरी टॉपेज घेत बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उसवलाय. गडे बाद होत आहे. आठव्या नंबरवरती फलंदाजीसाठी संदीप. अतिरिक्त यष्ट्यांच्या बाहेर चेंडू. अतिरिक्त धाव 7. धावसंख्या झालेली ती 7. 8 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतिरिक्त यष्ट्यांच्या बाहेर चेंडू.
वाईटच्या मदतीने एक धावसंघाच्या खात्यात जमा होताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. दोन षटकांच्या समाप्तीनंतर कोदुलो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावरती. आणि शेवटच्या 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये कोदुलो संघाला 29 धावांची गरज आहे. 29 धावा म्हणजे नक्कीच 5 मोठे फटके. कुठेतरी उशिरा का होईना परंतु फलंदाजाच्या बॅटमधून येत आहे चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. उर्वरित 5 चेंडू. स्वर्गीय सुनील 11 बीड संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर त्वरित टॉसबॉक्सच्या इथे येऊन उपस्थित राहावे. ही मॅच संपल्यानंतर नक्कीच तुमची मॅच असणार आहे. कुठेतरी हलुवार टाकलेला 5वा चेंडू. भावेश यांना काही ओळखता आलेलं नाहीये. पुलर लेनचा चेंडू. फक्त सामन्यामध्ये राहिलेली औपचारिकता. शेवटच्या दिवसातील नक्कीच क्वालिफायचा सामना जिंकलेला आहे तो खाड्याचापाडा संघाने. आणि खाड्याचापाडा संघ हा सेमीफायनलसाठी पात्र ठरलेला आहे. तितकेच कोदिवले संघाचे नक्कीच कौतुक असणार. आणि या सामन्याचा सामनावीर जात आहे सतीश. किती रन दिले?